नमस्कार. आपण आज 34 साईजच्या ब्लाऊजचं कपड्यावरती कटिंग करूयात. तर बऱ्याच जणींना ब्लाऊज कटिंग करायचा असतो, पण खूप कंटाळा येतो. पेपर कटिंग करायचं, त्यानंतर ब्लाऊज कटिंग करायचं, त्यासाठी डबल वेळ लागतो आपल्याला. तर आपण कपड्यावरती कटिंग केलं तर पेपर कटिंगचा जो वाचलेला वेळ आहे त्याच वेळेमध्ये आपण आपला ब्लाऊज शिलाई करू शकतो. त्यासाठी आपला वेळ वाचणार आहे आणि परफेक्ट अशी कटिंग होणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे 34 साईजच्या ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावरती सहज आणि सोप्या पद्धतीने कटिंग कसं करायचं ते मी इथं तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी शोल्डर उतरू नये, कटोरीमध्ये परफेक्ट कटोरी कशी यावी, समोरील गळा, पाठीमागील गळा आणि योगपट्टी ही परफेक्ट कशी यावी, त्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत ते सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येतील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हा ब्लाऊज पीस आहे. आता आपण ह्याची 34 साईजचा ब्लाऊज आहे, तर घडी घालून घेऊयात. डबल घडी घालायची आहे आपल्याला. 8.5, 9 आणि 10 इंचाची घडी घालायची आहे. तर मी 10 इंचाची घडी घालून घेते. 10 इंचाची घडी घालून उरलेला ब्लाऊज आपण ते कट करून घेऊया, म्हणजे इथं तुम्हाला व्यवस्थित दिसेल. अशा बघा, अशी 10 इंचाची घडी करायची आहे. हा आपला ब्लाऊज आहे. तर 10 इंचाची घडी करायची आहे. तर 8.5, 9 आणि हे आपलं 10 इंच. 10 इंचाची घडी करायची आणि उंची जी आहे ती आपली तयार उंची 13 आहे. उंची आपण इथं 14 इंच घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने ही घडी मी कट करून घेते आणि मग आपण बघूयात. तर बघा, इथं मी 10 इंचाची घडी आणि उंची जेवढी आहे तेवढी कट करून घेतली आहे. बघा, आता आपली घडी जी आहे ती 10 इंचाची घडी आहे आपली आणि याची उंची जी आहे ती आपली 14 इंच आहे. आता बघा, इथं मी दोन्ही घड्या घेतल्या आहेत. पाठीमागचा समोरचा भाग यामध्ये निघेल अशी मी डबल घडी घेतलेली आहे. हा डबल फोल्ड आहे आणि हा डबल फोल्ड आहे, म्हणजे 4 फोल्ड घेतलेले आहेत. तुम्ही सिंगलही काढू शकता. तर बघा, इथं मी 4 फोल्ड घेतले, ते म्हणजे असं 4 पदरी घडी घालून घेतलेली आहे, जसं बाही कटिंगला करतो तसं. आता आपण अगोदर पाठीमागच्या भागाचं मार्किंग करूया, नाहीतर मी तुम्हाला सेपरेट कटिंग करून दाखवते. तर बघा, हा पार्ट खालचा आपण साईडला ठेवूया आणि हा जो पार्ट आहे तो आपण बघूया. आता आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग बघूया. तर पाठीमागच्या भागाचं कटिंग करताना आपल्याला काय करायचं आहे, उंची घेतलेली आहे आपण, छातीचा 4था भागही घेतलेला आहे. आता आपण काय करायचं आहे, आता आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे. 34 साईजच्या ब्लाऊजसाठी गळारुंदी आपल्याला 2.5 इंच गळारुंदी घ्यायची आहे. बघा, 2.5 इंच गळारुंदी घेतली. शोल्डर आपण 3 इंच घेणार आहोत. तीन इंच शोल्डर घेतलेला आहे. 3 इंच शोल्डर घेतल्यानंतर आपल्याला पाठीमागील गळा घ्यायचा आहे. तर पाठीमागील गळा तुमच्या ब्लाऊजच्या आवडीनुसार घ्यायचा आहे. पाठीमागचा गळा आपला तयार आहे 8.5, अर्धा इंच मार्जिन 9 इंच आपल्याला इथं घ्यायचं आहे. तर इथं वरती 2.5 इंच घेतलं, खालीही आपण बरोबर 2.5 इंचच गळारुंदी घ्यायची, नाहीतर मग ब्लाऊज आपला बिघडतो. कृष्ण पडू दे. आणि हे आपण मार्क करून घ्यायचं आहे. बघा, आता इथं गोलाकार देऊन घेऊया आपण पाठीमागच्या गळ्याला. पाठीमागच्या गळ्याला गोलाकार दिल्याच्या नंतर आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. मुंडा आपल्याला 5.5 इंच घ्यायचा आहे. 34 साईजच्या ब्लाऊजसाठी तयार मुंडा 5 असतो. अर्धा इंच मार्जिन म्हणजे 5.5 इंच घेतलेला आहे. 5.5ला मार्किंग केलं. वरती 3 आहे, इथंही शोल्डर 3 इंच आहे का बघूनच मगच मार्किंग करायचं, म्हणजे शोल्डर बरोबर येईल आपलं. हे मार्क करून घ्यायचं खडूनी असं. आता आपल्याला छातीचा 4था भाग प्लस शिलाई मार्जिन टाकायचं आहे. 8.5 इंच छातीचा 4था भाग आपला आणि उरलेला आपलं हे शिलाई मार्जिन आहे. आता हे आपण असंच खाली मार्किंग करून घेऊया. आता हे आपलं पाठीमागच्या भागाचं झालेलं आहे मार्किंग. आता इथं मुंडा घ्यायचा आहे. मुंडा आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे. आता फक्त आपण इथं एकच मुंडा टाकायचा, कारण आपण सेपरेट भाग कट करत आहोत. हा 1.5 इंचाचा मुंडा आहे. आता मुंड्याला आकार देण्यासाठी हा जो भाग आहे 5.5चा मध्ये येतो 2.25 इंच. तर इथून आकार द्यायला सुरुवात करायची आहे आपल्याला. तर अशा पद्धतीनं हा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, हा गोल आकार देऊन घेतला मुंड्याला. पाठीमागचा मुंडा आहे. आता आपण हे कट करू आणि मग आपण समोरच्या भागाची कटिंग करायची आहे. आता कट करताना बघा, आपल्याला इथून कट करायचं आहे. आता आपण गळारुंदी जशी घेतलेली आहे तशीच कट करून घ्यायची आहे. आणखीन एकदा बघायचं आपण गळारुंदी बरोबर आहे का आपली.
तर थोडीशी इथं मार्किंग करताना बघा गळा रुंदी आपली जास्त झालेली आहे, हे लक्षात आलं, त्यामुळे आपण बघितलं. अशा पद्धतीनं तुम्ही बघून घ्या. असा आपण हा गोलाकार कट करून घेतलेला आहे. हा झालेला आहे आपला पाठीमागचा भाग. पाठीमागच्या भागाचं कटिंग झाल्यानंतर आता आपण समोरच्या भागाचं कट करून घेऊया. समोर पण आपण तसाच हे घेतलेलं. पाठीमागच्या भागाला डबल फोल्ड लागतो मध्ये. इकडं डबल फोल्ड नसलं तरीही चालतं. बघा इथं मी मुंडा 1.5 इंचाचा कट केलेला आहे. आता आपण 1 इंचाला मार्क करूया. आता बघा उंची घेतलेली आहे, इथं गळारुंदी घेऊया आपण. गळारुंदी किती आहे आपली? 2.5 इंच गळारुंदी आहे. समोरच्या भागाला पण 2.5 इंचच गळारुंदी घ्यायची. आणि 2.5 इंच गळारुंदी घेतल्यानंतर समोरचा गळा किती आहे आपला तयार? 5.5 अर्धा इंच मार्जिन म्हणजे 6 इंच आहे. 6 इंचाला एक मार्क करून घ्यायचं. इथंही गळारुंदी 2.5 इंच घ्यायची आणि 2.5 इंचाला एक मार्क करायचा आहे. आणि हे आपण घ्यायचं आहे. आणि इथं आपण समोरील गळ्याला व्यवस्थित असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकता इथं समोरच्या गळ्याला गोलाकार देऊन घेतलेला आहे. समोरच्या गळ्याचा गोलाकार झाल्याच्या नंतर आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे 1 इंचाचा. हा पाठीमागचा मुंडा घेतलेला आपण. 1 इंचाचा मुंडा घ्यायचा आणि हा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. हा आकार दिलेला आहे. आता आपण क्रॉसपट्टी घेऊया. क्रॉसपट्टी आपल्याला इथं 3 घ्यायचं. फिटिंगच्या बाजूला 2.5 इंच घ्यायचं. आणि हे जे आहे ते आपण आकार देऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. हे बघा असा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला कर्वमध्ये. बघू शकता क्रॉसपट्टी आपली एकदम व्यवस्थित आलेली आहे. अशी क्रॉसपट्टी आली ना ब्लाऊज आपला परफेक्ट येतो. तर बघा आता आपल्याला कटोरीचं मार्किंग करायचं आहे. कटोरीचं मार्किंग करताना आता काय करायचं? छातीचा चौथा बक्स प्लस शिलाई मार्जिन 10 इंच आहे ना, ह्या 10 इंचा मध्ये किती येतो? 5 इंच. तर 5 वरती मार्क केलं. त्याच्यानंतर 1 इंचाच्या मुंड्यापासून खाली 2.5 इंचला एक मार्क केलं. त्यानंतर आपल्याला समोरच्या गळ्याला 1 इंचाला मार्क केलं. हे तिन्ही पॉईंट आपण जॉईंट करून घेतले अशा पद्धतीनं. तर बघू शकता आपली कटोरी व्यवस्थित तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीनं आता आपण हे कट करून घेऊया. आता हे कट कसं करायचं ते दाखवते. कट करताना सुरुवातीला बघा हे अगोदर हा जॉईंट आहे तो आपण कट करून घेऊ, म्हणजे दोन्ही भाग पाठीमागचे सेपरेट आपले तयार होतील समोरचे. सुरुवातीला मुंडा आहे तो 1 इंचाचा कट करायचा. त्यानंतर आता आपल्याला क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे. जशी आपण कर्वमध्ये आकार दिला ना तशीच आपण कट करून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला हे करायचं आहे, समोरील गळा कट करायचा आहे. समोरचा गळा कट केला. आता आपण कटोरी कट करून घेऊया. बघा आता ही कटोरी साईड पट्टी ही आपली एक पट्टी बघू शकता व्यवस्थित असं तयार झालेलं आहे आपलं. आणि पाठीमागचा भागही रेडी आहे. आता आपण कटोरी जी आहे ती वाढवून घेऊया. कटोरी वाढवण्यासाठी आपल्याला दुसरा कपडा घ्यायचा आहे. तर बघा हा उरलेला ब्लाऊजचा कपडा आहे आपला. बघा आता आपण याच्यावरती हे करणार आहोत. आता उरलेला जो इकडचा कपडा आहे याच्यामध्ये आपल्याला बाही कटिंग करायची आहे. आता हा जो कपडा आहे यामध्ये आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर बघा कटोरी वाढवण्यासाठी आपल्याला घडी घालून घ्यायची आहे. जेवढी कटोरीला लागेल तेवढी, एक्स्ट्राची घडी नाही घालायची आपण.
बघा तर हे इथं कट झालेलं आहे आपलं, त्यामुळे आपण इकडच्या साईडला कटोरी वाढवून घेऊयात. हे कट इथं आहे आपलं. आता कटोरी निघालेली आहे ते आपली बघा ही ठेवून घ्यायची अशी. अशी कटोरी ठेवून घेतली. खालच्या साईडला आपल्याला 1.5 इंच अंतर आलं पाहिजे. इकडं अंतर पाहिजे आणि इकडं पाहिजे अशा पद्धतीने आपण कटोरी ठेवून घेतलेली आहे. आता हे बघा आपण असं ठेवून घेऊया. आता सुरुवातीला जशी कटोरी आहे तशी मार्क करून घ्यायची, त्यामध्ये काहीच बदल करायचा नाही. कटोरी आपण मार्क करून घेतलेली आहे. आता ही कटोरी आपल्याला लागत नाही. आता बघा 34 साईजचा ब्लाऊज आहे तर कटोरी कशी वाढवायची, तर बघा इकडच्या साईडला आपल्याला 1.25 इंच घ्यायचं आहे. इथल्या साईडला ही 1.25 इंच घ्यायचं आहे. इथं काहीच न घेता आपल्याला ते मार्क करायचं आहे आणि इथं आपल्याला फक्त शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्याचा मध्य काढायचा आहे. किती आहे आपलं, ह्याचा मध्य काढून घ्यायचा आपला. आणि आपण परत खालती 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि हे असं मार्क करून घ्यायचं आहे. इकडचं इकडं आणि इकडचं इकडं असं मार्क करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला हे जे आहे ते असं अशी कटोरी वाढवून घ्यायची आहे या साईडला. अशा पद्धतीने बघा वाढवलेले हे साईड. आता आपण हे फक्त इथं असं क्रॉसमध्ये मार्क करायचं आहे, कारण इथं वाढवलं तर कटोरीचा गळा मोठा होतो, त्यामुळे आपण इथं वाढवत नाही. हे फक्त आपल्याला असं कटोरीपाशी ह्या समोरच्या गळ्यापर्यंत क्रॉस मार्क करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपलं कटोरी वाढवून झालेली आहे. आता ही कटोरी कट करून घेऊया आपण. बघा आपली कटोरी व्यवस्थित अशी तयार आहे. आता आपण बाहीचं कटिंग करून घेऊयात. आता बघा बाही कटिंग करताना आता आपल्याला आता इथं बघा आपण काय करायचं आहे, ह्याची अशी आपण डबल घडी घातली. आता 34 साईजचा ब्लाऊज आहे तर 8.5ची घडी पाहिजे आपल्याला. तर बघा आता आपल्याला हा एक फोल्ड झाला, 4 फोल्ड पाहिजे बाही कटिंग करताना, हा डबल फोल्ड. आणि आता आपल्याला इकडं 4 फोल्ड होणार नाही, त्यामुळं आपण हा एक फोल्ड करून घेऊया. म्हणजे आता इकडं भरपूर असा कपडा आहे, रुंदी जास्त आहे पण उंची कमी आहे. त्यावेळेस काय करायचं असतं, बाहीची डायरेक्ट कपडेवरती कटिंग करताना कपड्याची रुंदी जास्त आहे आणि उंची कमी आहे. आता बघा इथं आपली रुंदी जास्त आहे, उंची कमी आहे. त्यावेळेस काय करायचं, आता रुंदी जास्त आहे ना, एक फोल्ड केला, त्यानंतर आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा. बघा असा, आता अगोदर असा केला, त्यानंतर आपण असा फोल्ड करायचा. म्हणजे काय होईल, आपल्याला इथं 4 पदरी आपल्याला घडी भेटून जाईल. आणि या घडीवरती आपल्याला आपल्या बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. व्यवस्थित अशी घडी घालून घ्यायची.
आपल्या बाहीची तयार उंची किती आहे त्यामध्ये आपण किती इंच मिक्स करतो तेवढ्या बाहीची आपल्याला इथं घडी घालायची आहे. बघा तयार बाहीची उंची आपली 5 आहे आणि 1.5 इंच मार्जिन म्हणजे 6 आणि 7 इंच पाहिजे आपल्याला. तर बघा इथं बरोबर आपलं तेवढंच आहे, 7 इंच. थोडंसं जास्त आहे पण इकडं आपलं कपडा सरळ नाही त्यामुळं आपण हे पूर्ण 7 इंच घेऊया. किंचितशी थोडंसं जास्त आहे तर आपण हे पूर्णच घेऊया. म्हणजे आता बघा 4 फोल्ड झाले ना, हा खालचा एक फोल्ड, हा वरचा एक फोल्ड, हे 2 आणि हे 2, 4 फोल्ड पाहिजे. बाही कटिंग करताना डायरेक्ट कपड्यावरती बाही कटिंग करताना 4 फोल्ड पाहिजे. 4 फोल्ड झाले त्यानंतर आपल्याला बाहीची उंची घ्यायची झाली आपल्याला 5 इंच बाहीची उंची, 5 इंच बाहीची उंची आहे आपली 5 आणि 1.5 इंच मार्जिन, 6 आणि 6.5 इंच झालेला आहे आपल्याला. बरोबर. तर सुरुवातीला मी इकडच्या बाजूनी मार्क करते. 1.5 इंच हे मार्जिन आपलं, हे बघा, आणि हे 5 इंच बाहीची उंची. आता आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे 8.5 इंच. छातीचा चौथा भाग आपल्याला 8.5 इंच घ्यायचा. बाहीची रुंदी 8.5 इंच घ्यायचं. हे बघा बरोबर 8.5 इंच घेतलं आणि 8.5 इंच घेऊन 8.5ला मार्क करायचं. इथल्याही बाजूला 8.5 घ्यायचं आहे. हे जोडून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आता आपल्याला बघा कॅप हाईट घ्यायची आहे. कॅप हाईट आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे आणि खाली 1.5 इंच घ्यायचं आहे किंवा 2 इंच घ्यायचं आहे. 1.5 इंच घेतलं आपण, इथं 2 इंच घेतलं, 2 इंचाला मार्क केलं. त्यानंतर आपल्याला खाली 2 मार्किंग करायचे आहेत, 1 इंचाला आणि 2 इंचाला. आता ह्या पॉईंटला आकार देण्यासाठी आपल्याला इथून सुरुवात करायची आणि बघा हा असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. हा असा एक आकार झाला. हा आपला पाठीमागचा आकार झाला. हे समोरील आकार देताना आपल्याला इथून सुरुवात करायची आहे. इथून सुरुवात करताना आता आकार देताना चुकू नये त्यासाठी हे 2 इंच घेतलं, तिथून खाली 2.5 इंचाला एक मार्क करायचं. 2.5 इंचाला मार्क केल्याच्या नंतर अर्धा इंच आतल्या बाजूला घ्यायचं. आता आपल्याला फक्त हे पॉईंट जॉईंट करायचे आहेत. हे बघा इथपर्यंत असं आणि हे असं, अशा पद्धतीने आपल्याला असा पानासारखा आकार द्यायचा आहे बाहीला, म्हणजे बाही आपली बरोबर येईल. त्यानंतर आपल्याला दंडगीर घ्यायचा आहे. 5.5 इंच दंडगीर आहे आपला. 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला आणि हे क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे. हे बघा असं आणि हे कट करायचं आहे. कट करताना बघा हा क्रॉस भाग अगोदर कट करायचा. इथपर्यंत कट करत यायचं. 2 इंचापर्यंत अगोदर कट करायचा आपल्याला. सुरुवातीला बाहेरचा आकार कट करायचा. आणि आता आपल्याला हे जॉईंट आहे तो कट करायचा. आता बघा दोन्ही बाही आपल्याला एकत्र उकलून घ्यायची आहे, कारण आता बाही सेपरेट सेपरेट झालेली आहे. आता ही दोन्ही बाही आहे ना, ते उकलून घ्यायची आहे आपल्याला. अशी ही उकलली. आता ही पण उकलून घेऊयात आपण, अशी एकमेकावर ठेवूयात आणि आकार जो दिलेला आहे तो आपण कट करायचा आहे. दोन्ही बाही अशी उकलून घ्यायची, एकमेकावर ठेवायची, कारण तसंच आपल्याला कट करता येणार नाही, कारण डबल फोल्ड घडी आहे आपली. बरोबर. त्यामुळे आपण काय करायचं, दोन्ही बाही व्यवस्थित उकलून घ्यायची आणि बरोबर करून घ्यायचं आहे बाही, म्हणजे आकार कमी जास्त होणार नाही, जेणेकरून आपला. हे बघा आता बरोबर झालं. आता हा आपला जो आकार दिलेला आहे आपण बाहीचा समोरचा, तो आकार आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं बघा डायरेक्ट कपड्यावरती बाहीचं कटिंग पण झालेलं आहे आपलं. तर अशा पद्धतीनं कोणत्याही साईजच्या ब्लाऊजचं तुम्ही कटिंग करा, तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट येईल. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. डायरेक्ट कपड्यावरती मी पूर्ण 34 साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करून दाखवलेलं आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.